प्रबुद्ध साठे यांचे चला आपल्या बुद्धांच्या घरी सक्रिय अभियान 51 लोकांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा. नमस्कार, मी राम बीडकर. बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूयात प्रबुद्ध साठे यांच्या क्रांतिकारी अभियानाबाबत. पंढरपूर पळशी जाती व्यवस्थेच्या मानसिक गुलामीतून बाहेर पडणे, अनिष्ट रूढी परंपरा अज्ञान अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडून धम्माच्या मानवतावादी विज्ञाननिष्ठ परिवर्तनवादी प्रकाशाकडे चला. बौद्ध धम्म केवळ धार्मिकतेचा विषय नसून मानवी जीवनाचे कल्याण व सदाचाराचा मार्ग आहे. बौद्ध होणे म्हणजे स्वतःला विकसित करणे असे प्रतिपादन चला आपल्या बुद्धांच्या घरी अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी यावेळेला केले. ते पंढरपूर तालुक्यातील पळशी येथील हुईटे वस्तीवर आयोजित बौद्ध धम्म दीक्षा समारंभ या समारंभात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. राजू वाघमारे सर यांच्या पुढाकाराने मातंग कोलार इत्यादी 51 बहुजन वादवानी बौद्ध धम्माचा स्वीकार दीक्षा घेऊन घर वापसी केली. या चर्चित क्रांतिकारक कार्यक्रमात धम्म जागृती मंचचे तानाजी साळवे सर, मोहन भोसले सर, ज्येष्ठ नेते भीमराव साबळे, संतोष बनसोडे, अविनाश ताकतोडे, शहाजी नन्नवरे, अरुण कांबळे, दादासाहेब वाघमारे, पोपट मोरे, रामा मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अभियानाचे प्रमुख प्रबुद्ध साठे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की नुसती रक्ताची जातीची नाती असून चालत नाही, तर माणुसकीची नात्याची भावना रक्तात असावी लागते, तर माणसाचे जग सुखी होईल. यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार करावायचा आहे. हे धर्मांतर मुळीच नाही, तर धम्मक्रांती आहे. आम्ही मूळचे बौद्धच आहोत. हजारो वर्षांनी आज आमची स्वग्रही परत घर वापसी केली आहे. यासाठी मी चला आपल्या बुद्धांच्या घरी अभियान चालवित आहे. हे अभियान कोणावर उपकार करण्यासाठी नाही, कोणाच्या दावणीला बांधण्यासाठी नाही, किंवा कोणाला चांगले वाटावे म्हणून नाही, किंवा कोणीतरी सांगते म्हणून नाही, तर स्वतःबरोबरच कुटुंब, समाज, राष्ट्राचे कल्याण करणे या उदात्त भावना व विचाराने बौद्ध धम्माचा स्वीकार करावायचा आहे. राजू वाघमारे व त्यांच्या परिवाराने या सुंदर क्रांतिकारी कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केलं होतं. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बीडकर सह पंढरपूरहून जिल्हा सोलापूर येथून मुख्य संपादक मनोज मेहता.